देशातल्या सर्वात लांब दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ। ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ फडणवीस शिंदे यांची उपस्थिती। विरोधकांचा पाय ब्रेकवर तर आमचा पाय एक्सिलरेटरवर, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। बारामती पोटनिवडणूक काँग्रेसनं बिनविरोध करावी, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। काँग्रेसनं राहुल गांधींच्या भाषेची चिंता करावी, काँग्रेसच्या शेरेबाजीला राष्ट्रवादीचं उत्तर। काँग्रेसवरील टीकेनंतर पार्थ पवारांवर काँग्रेसचा पलटवार, तर भाषणही न देता येणाऱ्यानं डाऊनफॉल बाबत न बोललेलंच बरं। बारामतीवरून पार्थ पवार आणि काँग्रेस आमने सामने। देशाच्या प्रगतीत काँग्रेसचा हात, काँग्रेसचं योगदान आपण विसरू शकत नाही, खासदार सुप्रिया सुळेंची भाजपच्या विरुद्ध भूमिका। बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फूट, सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचं चव्हाट्यावर। वाचन असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही, राऊतांचा नानांना सल्ला, तर संजय राऊतांना त्यांच्या पक्षातच कुणी मान्यता देत नाही, नाना पटोलेंचा पलटवार। लोकशाहीत कोणी निवडणूक लढत असेल तर दबाव का आणायचा, शरद पवार यांच्या विचारांशी मी सहमत, संजय राऊतांनीही मांडलं मत। भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासे, महिलांना हातचलाखीनं धमकावून शोषण केल्याची दिली कबुली, सूत्रांची माहिती, महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी चमत्कार वशीकरण नाही तर हातचलाखीचा वापर केल्याचा दावा। भोंदू अशोक खरातची मुलगीही एसआयटीच्या रडारवर, तृप्ताबालाची आज एसआयटी चौकशी होणार, सूत्रांची माहिती, तृप्ताबालाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता। खरात प्रकरणात आज एसआयटीची पत्रकार परिषद, एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते काय बोलणार याकडे लक्ष, अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल। रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव जप्त, अंधश्रद्धेसारखे प्रकार केल्याचा संशय, महिला अत्याचार प्रकरणी व्हिडिओज काढले, एरंडे सध्या अटकेत। भंडाऱ्यात सिलेंडर बुकिंगचा भोंगळ कारभार, ओटीपी न सांगताच भलत्याला सिलेंडर दिला जात असल्याचा आरोप, भंडाऱ्यातल्या एचपी गॅस एजन्सीचा ढिसाळ कारभार समोर। एलपीजी सिलेंडर बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, ज्या भागात पीएनजी सुविधा उपलब्ध तिथं पाईप गॅस वापरणं बंधनकारक। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा स्थगित, इंजिनातील बिघाडामुळे सेवा स्थगित। नाशिकमधल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती, सर्व भागातील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत स्थगिती। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा, अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालानंतर पद सोडणार, सप्टेंबर 2027 पर्यंत होता कार्यकाळ। तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा, कोविड काळात दुकान उघडल्यानं वडील आणि मुलाला घेतलं होतं ताब्यात, पोलीस कोठडीत छळ करून वडील आणि मुलाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप सिद्ध। संघर्ष अटळ, हल्ल्यांवर ट्रम्प ठाम, तर युद्ध समाप्तीचा प्रस्ताव इराणनेही फेटाळला। तेहरान हादरलं, इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या क्वाड्स फोर्सचा टॉप कमांडर ठार। आयपीएलच्या मैदानात आज गुवाहाटीमध्ये हार्दिकच्या फलटण समोर रियानच्या राजस्थानचं आव्हान, विजयासाठी दोन्ही संघात काटेकी टक्कर।